म्हणा देव माझा इतका मत भरवसा कळील कैसा धाक कैसा धाक कैसा धाक कैसा धाक सगळीत हे आपले न म्हणा देव माझा इतका मत भरवसा कळील देवती बरी देवती बरी देवती बरी देवती बरी तुका म्हणे करी तुम्ही न म्हणा देव माझा इतका मत भरवसा कळील चमचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननीतपाणि मंडनं मंडनानां करुणपुरुषमाला गंधरं गंजनेत्रं हृदय गौरहास्तं विज्वलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं भगवातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं शरणमामि विनायकं गुरुं नौमि साकरेणाहुविकृतं येषां चरणसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे गोवन्दविमुक्तये ज्ञानप्रतापरसप्रज्ञामृतं च अद्वैतभावपटुतायुतबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुरामस्तुभ्यं मस्तकये पायावि अमर आहा करे कृपा कोटेही न म्हणा देह मागायचा मग भरवसा कळेल वस्तुस्थली प्राप्त प्रसंगी चित्रबुद्धीची विस्ताची निवडलेला भंग विश्ववंदनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा यांसारख्या आचरणात असून अभंगातील प्रतिभाची महाराजांनी नरल्यामध्ये आलेल्या जीवाला एक अद्भुत आणि अतिशय महत्वाची गोष्ट प्रतिपादन केले. संपूर्ण विश्वामध्ये सिंधुहाना मृत्यू लोकांमध्ये सर्वात मोठं भय जर कोणतं असेल तर ते भय आहे मरणाचं. आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबर यांच्या मरणाच्या भयाला निवृत्त करण्यासाठी त्या देवाला त्यांच्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून दिली. महाराज म्हणतात तुम्ही मृत्यूचं भय काही बाळगण्याची गरज नाही. तुमचं अर्थात आत्मस्वरूप किंवा आत्मा हा कसा आहे अमर आहे. महाराज एकाने म्हणले अमर आहा आणि महाराज म्हणतात हे खरं आहे ते खोटं आहे ते तुमचं तुम्ही तपासून पाहा. पण तुकोबारा म्हणतात तुम्ही अमर आहात, तुम्ही वर्गीय नाही, तुम्ही सच्चानंद आहात. माझ्या बोलण्याचा तुम्हाला भरोसा नाही जोपर्यंत पंचमहाभूतांचं हे शरीर हा देह मी आहे असं तुम्हाला ज्यावेळेस ज्ञान आहे तोपर्यंत माझ्या बोलण्याचा तुमचा भरोसा बसणार नाही. आणि हा देह पंचमहाभूतांचाच असतो हे यांच्यावर वेगळा आहे असं ज्यावेळेस समजणार त्यावेळेस माझ्या बोलण्याचा तुमचा भरोसा. आणि एकदा त्या आत्म्याचं व्यापकत्वाने ब्रह्मत्वाने जर आपल्याला बोध झाला या विश्वामध्ये दुसरा कोणीच नाही. कारण भय निर्माण होण्यासाठी तो भिन्न तो श्रेष्ठ आणि तो विरोधी वस्तू आपल्याला पाहिजे. तर महाराज म्हणतात आता तुम्ही जर व्यापक स्वरूपाचे आहात तर धाक आणि भय पाहण्याची गरज नाही. कैसा धाक सगळी आपुले सगळे आपलेच आहे आपणच आहे असा जर बोध झाला धाक अर्थात भय निर्माण होण्याची गरज नाही. एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोबराने एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे की आपण इथे जेव्हा भगवत भक्ती करतो भगवत उपासना करतो तर देव वेगळा आणि मी वेगळा उपासक आहे ते उपास्य आहे या दृष्टीने आपण त्याची उपासना करतो. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात जर तुम्ही सूक्ष्म दृष्टीने जर चिंतन केलं तो देव आणि तुम्ही
भिन्न नसून एकता देवती बरे देवती बरे तुका म्हणे तरी तुम्ही विठाला विठाला आपल्या संकल्पित वेळेच्या त्या अभंगावर माझ्या अल्पमती प्रमाणात परिसर चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार घेणं अत्यंत गरजेचं आहे की वर्तमान कालावधी हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याचं कारणही असं आहे सज्जनांनो, आपण संपूर्ण जगाचा जर विचार केला, संपूर्ण विश्वामध्ये संस्कृती प्रधान देश कोणता असं जर विचारलं तर कोणत्याही देशाचे कोणत्याही माणसाला आपल्या हिंदुस्थानचं नाव घ्यावं लागतं. म्हणून हिंदुस्थान भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. आणि संस्कृती प्रधान देशामध्ये सुद्धा जर आपण विचारलं किंवा अत्यंत अनादी स्वरूपाचा असणारा संप्रदाय कोणता आहे असं जर मला विचारलं त्याचं उत्तर हेच येईल की वारकरी संप्रदायाचा अनादी आहे, वेदानुमोदित आहे, वेदानुमोदित आहे, पौराणिक स्वीकृत केलेला आहे, त्याला फल आहे असा संप्रदाय वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जर असं कुणाला विचारलं की बा अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणारा जर कुठला आश्रम असेल तर साधक आश्रम, आणि त्या साधक आश्रमाचं वैभव म्हणजे स्वानंद सुखनिवासी वेदांत केसरी रंगनाथ जोशी परमणीकर यांच्या पुण्यस्मरणाचा हात आहे की चालतो. खरं तर गुरुजींना वेदांत केसरी, आता इथे वेदांत केसरी बसलेला असल्यामुळं काही जास्त मी सांगत नाही, पण वेदांताचे सिंह म्हणजे काय आणि म्हणून वेदांताचे सिंह. कारण गुरुजी म्हटल्यानंतर दोन परिस्थिती, आता गुरुजी हे जसं ब्रह्म अद्वितीय आहे तसं गुरुजी सुद्धा गेलेले आहेत. आणि म्हणून त्या गुरुजींच्या पुण्यस्मरणाचा काल महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अंतकरणाचा निमित्तानं सुरू असलेले कार्यक्रम आणि त्याच निमित्तानं गुरुजी प्रतिष्ठा असणारे आपले श्री परमश्रद्धेय हरिपरायण बळीराम बाबा मांगारे आणि या ठिकाणी संपूर्ण परिसराबद्दल असणारे हवंतर आहे. आणि ते अतिशय असं त्या ठिकाणी शुद्ध अतिशय जागृत देवस्थान, आणि त्या देवस्थानावर अशा बाबांच्या या ठिकाणी काय की पदस्पर्श आणि म्हणून त्यांच्या वास्तव्यानं मुलीच झालेली भूमी त्यांच्याच उपदेशानं या ठिकाणी हे पवित्र झालेले लोक आणि डोळत झालेले काय मंडळी. आणि म्हणून इथे वार्षिक असा सुरू असणारा सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे या दिवशी सेवा दुःख सरकार योग असा आहे की गुरुजींचं मला वाटतं खरं मनोगत नुसतं गुरुजीला मानणं वेगळं, गुरुजींची सेवा करणं वेगळी, पण गुरुजींचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचविणे याच्यासाठी एकमेव माध्यम कोणतं जर असेल तर त्याचं माध्यम आहे. आणि म्हणून गुरुजींचे पूर्ण जे पूर्ण विचार, गुरुजीचं विष्णुप्रभाकर असेल, गुरुजीचा अमृत अनुभव असेल, हे सर्व ग्रंथ प्रकाशित करण्याचं काम परमश्रद्धेय श्री हरिपरायण महाराष्ट्र भूषण म्हणजे मुरलीधर बाबा धूत तर यांनी गुरुजी खूप अशी काही सेवा केलेली आहे. आणि गुरुजींचे पूर्ण विचार मला वाटतं मी वाचलेला आहे. त्यावेळेस कोणीतरी म्हटलं होतं की गुरुजींची जे काही समजा वचन आहे ही वचन सर्व समाजापर्यंत पोहोचवणे हीच खरी गुरुजींचा काही श्रद्धा आणि ते काम आपल्या मुरलीधर महाराज यांनी केलेलं आहे. आणि तेही आज या ठिकाणी काय उपस्थित आहे. विठाला विठाला मला वाटतं होतं की त्यांना कीर्तन करावं तुम्हाला ते आज मला पण ते काही ऐकणार नाही आणि म्हणून त्यांची आज विजयाची सेवा आहे त्यांची. म्हणजे हे आज या ठिकाणी माझं कीर्तन ऐकायला आहे त्याचा अर्थ असा की हे काही फार मोठं आहे असं नाही. कारण आता ते सगळे ज्ञानी माणसं आहेत ना तरी बालक बोबडा बोली बाबुडा विपुला पावली तो ते तोच करून माऊली जे जे वे. तर तो मुलगा भाकरीला मात्र म्हणतो, पाण्याला माणी म्हणतो, अशुद्ध बोलतोय, परंतु आईला तो बोलत नव्हता, बोलायला लागला एवढाच काय म्हणून या ठिकाणी माझ्याकडे सेवा सेवेसाठी जो अभंग आहे तर तो करायचा आहे. खरं तर या अभंगाच्या अर्थाकडे जाण्यापूर्वी आपण या अभंगाला वैदिक पार्श्वभूमी कोणती आहे याचं थोडंसं चिंतन करू. शास्त्रीय बैठका ज्याला आपण म्हणतो की या अभंगाची कोणती याचं चिंतन करू नंतर आपण अभंगाकडे जाऊ. विठाला विठाला कुत्रे डुकर मांजर ही जी सर्व शरीर अन्य जीवाला मिळालेली आहे त्या शरीरामध्ये आणि मानवी शरीरामध्ये अर्थात मनुष्य देहामध्ये फार मोठा आहे. कारण मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला
हित कशामध्ये आहे, अहित कशात आहे हे कळतं, सार कशात आहे, असार कशात आहे हे त्याला कळतं. सोप्या भाषेमध्ये खड्या खोट्याचं ज्ञान कळून घेण्याची जी बुद्धी आहे ती फक्त मानवी आहे. आणि म्हणून तर ज्ञानोबरांनी लिहिलंय, काम मार्गा मार्ग देखावे, लटीचे ओळखावे, हिता हित जाणावे, हिताची लागे. हा मार्ग आहे, हा अमार्ग आहे. एवढंच नाही तर हे याच्यामध्ये हित आहे आणि याच्यामध्ये अहित आहे. याचं ज्ञान प्राप्त करून कशासाठी घ्यायचं तर हिताची लागे. म्हणजे हितासाठी, कल्याणासाठी आपल्याला हे सर्व ज्ञान काय करायचं ते प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला आम्हाला हितही कळतं आणि अहितही कळतं. आणि म्हणून हिताचे मार्गदर्शक जर कोण असलेले मृत्यू लोकांमध्ये तर पहिला वैधा वेद आहे. पहिला वेद कोण आहे की वेद आहे. त्याच्यानंतर देवही आहे. एवढंच काय श्रीगुरुही आहे आणि संतही आहे. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये या चौघांना माऊली ही संज्ञा दिली आहे. माऊली विठाला विठाला विठाला. माऊली का संज्ञा? माऊली म्हणजे बाई नाही, माऊली म्हणजे स्त्री नाहीये. लेकुराचे हितावर हे माऊलीचे हितावर हे कळवळ्याची किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लावाविन प्रीती. आपल्या मुलाच्या हिताचं चिंतन करणारीचा म्हणजे कोण आहे की आई आहे, माऊली आहे. खरं तर असं आहे, आई म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच काही आईचे प्रकार पडतात. काही सावत्राई असते, काही दत्तक पुत्र घेतल्यामध्ये ते दत्तक आई असते. म्हणून तुकोबराने या म्हणून पुढे फिरलेलं पोटी भारो आहे याचे सर्वस्व हीच आहे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी नप्रीती. म्हणून आपल्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये तुमची पहिली वही आई जर कोणती असेल तर अहितापासून काढिली देवनी मानविली नावी श्रुती परोती माऊली त्याला. पहिली आई जर कोणती असेल तर आपल्याला वेद अर्थात श्रुती ही पहिली काय आहे की आई आहे. आज लोकांचं काय समजतात, समाज हा देवाला मानणारा भरपूर झाला, देवदर्शन घेणाराही भरपूर झाला, परंतु वेदाचं शास्त्राचं आणि संतांचं तो ऐकत नाही. वेदाची आज्ञा प्रतिपालन करीत नाही, शास्त्राची आज्ञा तो प्रतिपालन करीत नाही. एवढंच नाही तर संतांचंही तो ऐकत नाही. माऊली ज्ञानोबराने लिया कारणे बापा दया आधी आपुली कृपा देणे वेदाची निरूपा आनंदाची दे. त्यानं वेदाचं ऐकायला पाहिजे. माणसं देवाला मानतात का वेदाचं ऐकत? देवाला मानतात लोक. बघा तुम्ही सकाळी उठल्यानंतर जवळजवळ बरीच माणसं त्या हनुमंतरायाचं दर्शन घ्यायला जातात. प्रत्येक गावामध्ये हनुमंतराय आहे, विठ्ठलाची मूर्ती असेल ते दर्शन घेतात. आता देवाला मानतात म्हणूनच ते दर्शन घेतात. मग आता बाजाराला गेल्यानंतर अगदी इतके चांगले होऊन निघतात ते की असं वाटतं की सगळ्या लोकांनी आपल्याकडे बघावं असे होऊन बाहेर निघतात. सगळे दर्शन घेतात, मोठा गंध लावतात, इतके तयार होतात ते कपडे वगैरे आणि त्यांना असं वाटतं की सगळ्या लोकांनी माझ्याकडे बघावं.
म्हणजे सकाळी जाताना असे होऊन जातात की सगळे लोकांनी माझ्याकडे बघावं, आणि रात्री येताना असे होऊन येतात की घरातल्याला मात्र रात्रभर दुसरी बघावं. म्हणजे हे मद्यपान करून येतात. काय करून येतात ते मद्यपान. खरं सांगा, देव दर्शन करतात त्याबद्दल आम्ही तुमचं काय करतो ते अभिनंदन करतो, पण वेदांना तर तुम्हाला मद्यपान करायला सांगितलेलं आहे काय? नाही. अवश्य भक्षण करायला सांगितलं का? नाही. परद्रव्य अपहार करायला सांगितलं का? नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये मनुष्याला मूल्य नसून कायद्याला मूल्य आहे. लोकशाही जी आहे त्या लोकशाहीमध्ये माणूस कितीही मोठा असतो त्याला फारसं मूल्य नाही. मूल्य कशाला आहे की कायद्याला आहे. एक माणूस म्हणू लागला बा आमदाराचं आपलं बरं आहे, मंत्र्याचं आपलं बरं आहे, त्याला म्हणा माऊली तरी मंत्री आज जेलमध्ये स्वरूप आहे. कायदा इतका मोठा आहे की मंत्र्यालाही सुद्धा जेलमध्ये ठेवण्याचं काय करू. हे जसं मानवापेक्षा लोकशाहीत कायदा महत्वाचा आहे, तसं आमचं म्हणणं आहे की तुम्ही किती मोठा याच्याही पेक्षा तुम्ही वेदांत ऐकता का, तर त्या ठिकाणी काय तुम्हाला असली पहिलं नवऱ्याला मानावं, नवऱ्याचं ऐकावं, दोन्ही करावं. पण एखाद्या वेळेस नाही मानलं तर पण त्याचं प्रत्येक म्हणणं काय करायला पाहिजे, ऐकावं. आता लोक महाराजाला मानतात का महाराजांचं ऐकतात? महाराजांचं ऐकायला का नाही? एखाद्या म्हणतो वर्ग तू देतो, पण त्याला जर म्हटलं माळ घाला तेव्हा महाराज तेवढं तुम्ही बोलत होतो, याचा अर्थ काय? पण ते महाराजांचं ऐकतो, वर्गणी वगैरे देतोय, पंगत वगैरे देतोय, परंतु माळ घालायचं म्हणजे त्याला जमत. म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही वेदाचं हे ऐकायला पाहिजे. आणि म्हणून सर्वात मोठा निर्दुष्ट जर कुणाचं वेद आहे आणि त्याचा मोठा आहे ते काय वेदा काय केलं पाहिजे हे ठीक आहे. पण आज जर आपण समजा निरीक्षण केलं, सरासरी मोठी माणसं श्रीमंत माणसं 25 जास्त म्हणजे काय मोठी माणसं असतात, परंतु पैसे त्यांना करू शकतात. तसं वेद मोठा आहे, पण ज्ञानोबराने त्या वेदाचं पूर्ण काढलेलं आहे. वेद संपूर्ण किर होय परिग्रुपनो ऐसा अनुनो, हे जे काणी लागला की वर्णाचे त्रय वर्णिकाचा तो काय की वेद आहे. शूद्र असले स्त्री असले यांना वेदाध्ययन सोडून द्या, पण वेदाच्या मंत्रोच्चार चालला तो श्रवण करण्याचा सुद्धा काय अधिकार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वेद मोठा आहे, पण तो विशिष्ट लोकांसाठी आहे. आणि मग सर्वसामान्यांचा उद्धार व्हावा याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण? कोणतीच गोष्ट असेल ते केला पर्याय नाही. कोणतीही गोष्ट असेल तिला काय पर्याय असतो. वेदाचे उद्धार होत नाही जरी करत असेल तर त्याला काय पर्याय? अनेक पर्याय मला अनेक पर्याय. काय पर्याय तुम्हाला सांगतो. आता तो पर्याय आहे एक लक्षात घ्या. जे जे जीवनमुक्त पुरुष आहे, जे जे ज्ञानी महात्मे आहे, यांच्या मुखातून जो जो शब्द बाहेर येईल त्या शब्दाला वेदाचं मूल्य आहे. वेदाचा काय की दर्जा. तुम्हाला एक लौकिक भाग सांगतो. पण लौकिक आता मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. आता बरेच लोक रुसणार आहे याच्यात, कारण त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा. पण आता सर्वच आमदाराला ते मंत्री करू शकत नाही, ते रुसणार, फुकणार, दुसऱ्या पक्षात जायचं. म्हणून त्या महाराष्ट्र शासनामध्ये काही गोष्टी अशा आहेत, काही मंडळ आहे. मंडळ एसटी महामंडळ, वैधानिक विकास महामंडळ, कोकण विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ. आणि या मंडळाचा जो अध्यक्ष असतो त्याला सुद्धा मंत्र्याचा दर्जा असतो. ते मंत्री नाहीये, पण त्यांना दर्जा कोणत्या मंत्र्याचा आहे. मग हे कल्पना करा की जसं मंत्री जरी नसेल तरी ते महामंडळाचा अध्यक्ष त्याला मंत्र्याचा दर्जा आहे. जसं जीवनमुक्त पुरुषाच्या मुखातून आलेली जी वाक्य आहेत हे वेदाचे मंत्र जरी नसेल तर ते वेदाची मंत्राची जी पावर ती त्यांच्या वाक्याची काय ते लोक म्हणजे असं तसं आहे. दयाचे विकाचे शब्द सुखे मनोहेती वेद सदेह सच्चिदानंद कानवती ते आहेत. खाला निखाला वापरला त्यांच्या मुखातून जो येईल तो तुम्हाला तुकोबारायांची नाथ महाराजांची एकूण प्रमाण मिळते. खरं स्थूल दृष्टीनं जर बघितलं तो काही उपदेशच नाही, त्या खऱ्या शिव्या आहे. शिव्या
किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे सिंदडीचे रडतील. आता मी कीर्तनात म्हणतोय आणि तुकोबरावांचं प्रमाण म्हटल्यामुळे तुम्ही मला म्हटले तुम्ही कीर्तनात उठा आणि एखाद्या नुसतं म्हणा बटकीचे नाही जमणार. तुम्हाला तो भांडण तुम्हाला तो शिव्या दे. बटकीची खरी शिवी आहे ही शिवी आहे. पण याला वेदाच्या मंत्राचा जाते. हो वेदाच्याच मंत्राचा जाते. म्हणजे जसं ऊन भयंकर पडतंय आणि एकोणता एक मुलगा मनामध्ये खेळतोय आणि आई मुलाला म्हणते बाबू अरे ऊन तापले लोक उष्मा घाताना मारायला लागले. तो असं तुला तर खेळायचंच ना. तू एक काम कर ना आपल्या दरवाजामध्ये लिंबाची जोर सावली त्याच्यामध्ये खेळ. तो म्हणतो शेजारच्या बाळू खेळतो म्हणून मी खेळू राहतो. त्याला तू तिला खेळूच नको तो इथं खेळ. ती सुरुवातीला म्हणजे बाळू उन्हात खेळू नको सावलीत खेळ. नंतर म्हणजे बाळा उन्हात खेळू नको तो सावलीत खेळ. तरी तुम्हाला काय ऐकत नाही. आणि मग रात्री 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 म्हणते गेल्या उन्हात करू नको सावलीत भर. उन्हात करू नको सावलीत भर. मग सावलीत खरंच जर मुलगा मिळाला त्या आमच्या माय मामल्या मर शब्द कधीच मुखातून काढणार नाही. म्हणजे एक बघा उन्हात मरू नको सावलीत मर याचा अर्थच आहे जग. आता खरं ते म्हणजे काय की आई आहे ना ती मग त्याला मर म्हणायला लागली. तिच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी दया आहे म्हणून म्हणायला लागले का दया नाही म्हणून दया आहे म्हणून. जसं तुकोबर आहे किती सांगू तरी नाही तर ती बटकीचे म्हणायला लागले तर कशामुळे म्हणायला लागले तुमच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये काय की दया आहे. काय माये गेली म्हणून महाराज म्हणतात वेद जो आहे तर आपल्याला वेदाकडे जायची गरज नाही. आपण भाग्यवान आहोत. कसे भाग्यवान आपल्याला ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे नाथांचं भागवत आहे तुकोबरांची गाथा आहे. महाराज स्वतः म्हटले वेदाचा तो किंवा तुका म्हणे आम्ही विधी केले स्वयंभू आईचे केले न हो. ठीक आहे. आता वेदामध्ये आता आपण श्रवणाची मंडळी आहात. वेदामध्ये जी वाक्य आहे ती दोन प्रकारची आहे. एक महावाक्य आहे दुसरं अवांतर वाक्य आहे. या वाक्यामध्ये जीव ब्रह्माची एकता जीवेश्वराची एकता प्रतिपादन केली आहे. त्याला काय म्हणतात महावाक्य. आणि ज्याच्यामध्ये जीवाची किंवा ईश्वराची त्या ठिकाणी प्रतिपादनाचा केले त्याला काय म्हणायचं की अवांतर वाक्य. जीवाचं स्वरूप प्रतिपादन केले त्याच्यामध्ये जीव अल्पज्ञ आहे अल्पशक्तिमान आहे किंवा ईश्वराचे त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे तर त्याला काय म्हणायचं अवांतर वाक्य. परंतु अवांतर वाक्य आहे फार झालं तर आपल्याला परोक्ष ज्ञान मिळेल. पण अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी कोणतं वाक्य आपल्याला सुरू करावं लागेल की महावाक्य. आणि वेद किती आहेत 4 ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद. आता तर लोकांना फक्त वेद नाही देणे. सूर्याला ग्रहण लागत वेद लागले असं म्हणतात खरं ते वेद आहे ते वेद नाही. तर ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद 4 वेदाची 4 महावाक्य. ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानं ब्रह्म. यजुर्वेदाचं महावाक्य आहे अहं ब्रह्मास्मि. सामवेदाचं महावाक्य आहे तत्त्वमसि.
आणि त्याच्यानंतर कोणता राहिला आता त्याचं वाक्य अयम आत्मा ब्रह्म. अशी 4 प्रकार ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म. एक लक्षात घ्या की तुकोबरायांची गाथा म्हणजे वेदाचा मराठातील अवतार, अगदी मराठीतील अवतार तुकाराम महाराज. तर तुम्ही असं म्हणणार ठीक आहे, वेदामध्ये जी महावाक्य आहे ती तुकोबरायांच्या गाथेमधली कुठे आहे हे आम्हाला सांगा. नाही नाही असं जरी बोललं तर चालेल काय. वेद हा जर मराठीतील अवतार म्हणजे गाथा आहे, 4 वेद वेगळे वेगळे आहे, 4 वेदाचा अवतार म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा आहे. त्या गाथेमध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये महावाक्य कोणते कुठे आहे? ऋग्वेदाचं जे महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म त्याचाच अनुवाद तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये केला. तुका म्हणे तुका म्हणे कैची कीव कोठे जीवन राळा. यजुर्वेद अहम ब्रह्मास्मी मी तो वासुदेव तत्वता तो येईल विचारिता. आहे ठाऊकच भाग्य संता नाही अनेक दुसरा मागुदा. कशात आलंय अनुमत मध्ये येत झालंय यजुर्वेदाचा अहम ब्रह्मास्मी मी तो वासुदेव तत्वता. आता राहिला शेवटचा वेद. तुका म्हणे हा तो स्वयं ब्रह्म. अयम आत्मा ब्रह्म याचा तंतोतंत अनुवाद तुका म्हणे हा तो स्वयं ब्रह्म. कशासाठी सांगितलं त्याला? आता सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, सामवेदांतर्गत असलेलं जे तत्वमसी महावाक्य आहे त्याचा अनुवाद करणारा हा अभंग आहे. देवची बरे देवची बरे. आणि तुका म्हणे हा अभंग म्हणजे कोणत्या वेदाच्या महावाक्याचा अनुवाद करणारा? तर सामवेदातील जे महावाक्य आहे त्याचा अनुवाद करणारा हा आजचा अभंग. विठाला विठाला म्हणजे बघा किती मोठी त्या ठिकाणी शास्त्रीय भूमिका आहे, वैदिक भूमिका आहे. चला आता आपल्याला अभंग काही आज सज्जनानो भूतकाल वर्तमान काल आणि भविष्यकाल तिन्ही काल कोणताही काल नाही. आतापर्यंत एक निकष असा बाहेर तयार झाला की एकच गोष्ट कधी सर्व लोकांना आवडली नाही, आवडत नाही, आवडणार नाही. ही गोष्ट तुम्हाला मान्यच करावं लागेल. कुठलीही एक गोष्ट जर तुम्ही घेतली ती गोष्ट मागेही सर्वांना आवडत होती असं कधीच नाही, आताही आवडते असं कधीच नाही, आणि भविष्यात आवडेल असं कोणतीही गोष्ट घ्या. राहणीमान घ्या, खाण्यापिण्याची घ्या, तुमच्या घरादाराची घ्या, एक कोणतीही गोष्ट घेतली एक गोष्ट सर्वांना आवडत नाही, सर्व गोष्टी एकाला आवडत नाही, सर्व गोष्टी सर्वांना. एक गोष्ट सगळ्याला आवडत नाही, सगळ्या गोष्टी एकाला आवडत नाही, सगळ्या गोष्टी सगळ्याला कधी आवडत नाही. आता याचं तेच आहे. आता मला जसे कपडे आवडतात तसे तुम्हाला आवडतात का? तुमच्या मुलाला आवडतात तर तसे कपडे नाही. एवढंच नाही, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये एखादा ठराव मांडा,
सर्वजण त्या ठिकाणी बहुमताने हात वर करून अनुमोदन देतात. एक पाहून त्याला काय करतो, ग्रामपंचायत जाऊ द्या, जिल्हा परिषद द्या, विधानसभेत द्या, आणि नागपूरला आली तिथं बघा संपूर्ण सुरू आहे. म्हणजे कोणताही एक विषय घेतला सर्व लोक त्याला एक मताने अनुमोदन देत नाही. तुम्ही लोकसभा घ्या तर दिल्लीकडे चला, बरं राज्यसभा घ्या, त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला युनो द्या, युनो सगळ्या जगाची संस्था आहे, तिथे सुद्धा काही लोक त्या ठिकाणी अनुमोदन देतात, काही त्याला काय करतात. तुम्ही असं म्हणणार मला इतक्या लांब कशाला गेलो, आम्हाला कुठे युनो माहिती ना, आपण कुठे लोकसभा माहिती, बरं तुमचं घर घ्या आणि स्वतःच्या घरामध्ये जर 5 सदस्य असेल आणि जर एक भाजी केली ती एक माणूस महिना तर भरपूर गरीब करतो. कोणताही एक माणूस काय करतो, भरपूरच करतो. आज ही भाजी कशाला केली, मग उद्या करता येत नव्हती का? याच्यावरनं काय की एक विषय आतापर्यंत कधी लोकांना त्याचे आवडला नाही, आवडत नाही, आवडणार. कीर्तन चांगलं बोलतो, कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य हरिरूनी देव ऐसा. कीर्तन चांगले, घरी कोणी झोपले नाही कोणा शिकवतात, चांगले म्हणून आले असतात ते, चांगलं तुम्हाला का त्यांना ऐकणार लोक नाट्य तमाशा मंडळ चांगलं होईल. वाईट आहे तर चालले कसं काय, आपल्याला वाईट आहे पण जे बघतात ते पैसे खर्च करून ज्ञानोबर ते अंतरणेन ती बापुडे म्हणून यागत्य सेवने घडे काय पूय पंचीचे गेले केसी घेतली. आपल्या बैलात जखम झाली, त्याच्यामध्ये जर पू झाला आणि त्या किड्यांना असं वाटतं की ही जखम लवकर नाही होत, त्यांना चांगलं चांगलं वाटतं आणि आपल्याला बघितलं तर आपल्याला चहा सुद्धा पिवत नाही. याचा अर्थ असा आहे की एक गोष्ट एकाच चांगली दुसऱ्याला मात्र ती चांगली नाही. म्हणून एक गोष्ट आतापर्यंत निर्विवादपणे कधीच कोणाला आवडली नाही, सध्या आवडत नाही आणि भविष्यात आवडणार नाही. पण मी आज एक गोष्ट आपल्या समोर अशी सांगणार आहे की ती गोष्ट मागेही सर्वांना आवडत होती, आताही आवडते आणि भविष्यातही आवडत राहणार. मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात. जगत हे आस्पद सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडी. मी मरू नाही ते कोणाकोणाला आवडतं खरं सांगायचं, मी मरू नये असं कोणाकोणाला आवडतं, सर्वांनाच आवडतं. मी मरू न मरणे निर्विवाद जगा पडी, मी मरू नये हे सर्व लोकांना आवडतं, आवडत होते, सध्या आवडतंय आणि भविष्यात आवडत राहणार. कोणालाही विचारा की मी मरू नाही असं कोणा वाटतं तर तो काय म्हणेल, माझं एक मत आहे. ज्यांच्या गळ्यात माळी आहे त्यांना वाटावं मी मरू नये, पण ज्यांच्या गळ्यात माळी नाही त्यांना विचार, त्यांना काय वाटतं. मला एक माझं मत मानतो की ज्यांची लग्न झाली, मुलं बाळ झाली, त्यांना वाटतं. पण आता मी मरू नये असं ज्यांचे लग्न झाले नाही, त्यांना मुलं बाळ झाले नाही, अशाला वाटावं की मी मरू नये. कोणा अशा लोकांना वाटावं, कोणाला म्हणजे लग्नच झालं नाही अजून, त्याला विश्वामध्ये काहीतरी अजून जग बघायचं. बरं ज्याला लग्न झालं पण मुलं बाळ झाली नाही त्यालाही वाटावं की मी मरू नये. पण जे मरायला लागले त्यांना विचारतो आता जे मेले तरी वागतात, कारण गाव अख्खं नवस करते, हे गेले तर गाव नाही सोयीनं तरी त्याला वाटतं मी मरू नये, तरी त्याला वाटतं काय मी मरू नये. नुसतं मरू नये वाटत नाही, आगा मर हा बोलवून सांग म्हणतात. मर म्हणणं सुद्धा प्रत्येकाला मी मरू नये असं वाटतं. आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी मर म्हणणं सुद्धा काय सज्जनानो, रेल्वेला जर चालायचं असेल तर लोहमार्ग लागतो, एसटी वगैरे चालायचं असेल तर आपल्या डांबरीकरणाचा मार्ग लागतो. एक माणूस म्हणे हवा विमानाला बघायचं ना काही वाट लागत नाही, पण विमानाला सुद्धा एक हवाई काय की मार्ग आहे. म्हणजे बघा तुम्ही, विमानाला मार्ग आहे, रेल्वेला मार्ग आहे, त्या एसटीला सुद्धा काय मार्ग आहे.
पण जगामध्ये एक गोष्ट अशी की त्याला करण्यासाठी मार्ग लागत नाही आणि एक गोष्ट अशी की त्याला येण्यासाठी मुहूर्त लागत नाही. वारा वाटन वाहे मरण मुहूर्त न बाहे. वारा हा वाटन करत नाही आणि मरण कधी मी अमुक अमुक मुहूर्तावर येणार आहे असं समज घेत नाही. विठाला विठाला आपण काही एवढी वेळ थोडीच असते आपल्याला मरणाचं स्मरण नाहीये असं नाही. तुमच्या डोक्यात पुन्हा एक दुसरे का आपल्याला आत्ताच मारायचं नाही. प्रत्येकाला मरणाचं स्मरण नाही पण असं वाटतंय अजून लय दिवस जगायचं आणि नंतर आपल्याला काय व्हायचं की मरायचं. म्हणजे याचा अर्थ असा आहे मरण कधी येईल हे सांगता येत नाही. आणि एक लक्षात घ्या एवढा दीर्घकाळ समाज परमार्थ करतो आहे पण परमार्थ करून परिवर्तन होत नाहीये त्याचं एकमेव कारण त्याला मृत्यूचं पाहिजे तसं कळकळीचं स्मरण झालं. मृत्यूचं काय झालं त्याला स्मरण आहे पण त्याला पाहिजे तेवढं असं त्यांनी स्मरण नाही की आता मी मरणार आहे असं स्मरण त्याला नाही आणि म्हणूनच त्याचं परमार्थामध्ये येऊन सुद्धा काय येणार की परिवर्तन. महाराज म्हणतात एका ठिकाणी घडी घडी का अजून किती आहे अवकाश पुढचरण बघा. हाती अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. पैठणला नाथांच्या काळामध्ये एक अत्यंत असा अति दारुड्या मनुष्य होता. अत्यंत वैताग देणारा मनुष्य होता. सर्व लोकांना त्रास देणारा होता. महाराजांचे भाषण ते बोलायला झाले जाय तिकडे पिढी लोका थोडी भांडवर तुंगा दूर झाला तुका बरका नाही घातली. घरातली लोक त्याला त्या ठिकाणी महाराज व्हायचा. गल्ली वार्ड सगळा समाज अख्खं पैठण होतच तसं. सकाळी उठला मद्यपान घ्यायचं लोकांना त्या ठिकाणी तो काय करायचं. एक लक्षात घ्या की एखादा पापी मनुष्य असला तरीही त्याच्या एखाद्या पुण्याचं काय होतं उदय होतात. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संसचरण पावलो. त्यांना असं वाटलं अरे नाथांना या संपूर्ण संत नांदेवाडीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांती ब्रह्म म्हणून पदवी पाहत आहे. नाथांना एकनाथ महाराजांना एवढी शांतता कशी नाही लाभली असेल असं त्याच्या डोक्यात एक दिवस सकाळी उठल्या कधी यायला नको होतं पण ते आलं. म्हणजे आता त्याला वारकऱ्याचा संतांचा महाराज लोकांचा कधी संबंधच नाही. पण त्याच्या लक्षात आलं की नाथांना ही शांतता कशी काय लाभली असेल. त्याने विचार केला आज आपण काही मद्यपान वगैरे करू नये आणि आपण नाथाकडे जाऊन विचारू पण तुम्हाला ही शांतता कशाला लागली. सकाळी तो उठला स्नान वगैरे ओरडलं आणि नाथांच्या वाड्याकडे निघाला तर लोक विचार करू लागले हा आता नक्की आज एकनाथ महाराजांना भांडल्याशिवाय राहतच नाथांचं दर्शन घेतलं. महाराज तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा की तुम्हाला जी शांतता लाभली ती शांतता कोणत्या उपायाने कोणत्या साधनात लागली. म्हटल्यानंतर नाथांनी सांगितलं मला जी शांतता कशानं प्राप्त झाली लाभली याच्यापेक्षा तुझं भविष्य सांगतो तुम्ही सांगा बघ. नाथांनी थोडस त्याच्याकडे जरा
तरी केलंय आणि म्हणजे राहू दे का भविष्य बरोबर नाहीये तुझं, तुला सांगतो ना तुझं दुःख होईल राहू दे. नाही नाही महाराज फार अद्भुत माणूस आहे म्हणे, वेगवेगळ्या ठिकाणी राहू नका, कसंही वाईट भविष्य असलं तुम्हाला काही होणार नाही सांगून. नाही नाही राहू दे म्हणे. आणि ती गोष्टी दाबून झाली त्याला भाव येतो आणि हे म्हणत आहे तुम्ही बिलकुल सांगा म्हणे, काही काही तुम्ही दान घेऊ नका म्हणजे सांगा म्हणे. नाथाने त्याच्याकडे पाहिजे सांगितलं आज शनिवार आहे आणि आजच्या 8 दिवसाला सकाळी 9 वाजता तो मरणार. आजच्या 8 दिवसाला सकाळी तो 9 वाजता मरणार. विठाला 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 मरणार मृत्यू शब्द ऐकल्याबरोबर त्याच्या अंतःकरणावर त्या मरणा शब्दाची स्पंदन सुरू झाली. त्याला माहिती होते की नाथांचा शब्द हा कधी खोटा होणार आणि मग एकदम त्याला त्या ठिकाणी मला घाबरल्यासारखं झालं आणि घाबरल्यानंतर बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याने एकच विचार केला आता 7च दिवस जगायचं ना, त्याच्यापेक्षा सगळं करतो काय दारू पिणं बंद करा, लोकांशी भांडणं बंद करा. म्हणजे सगळं एकदम विचारच केला की आता पूर्ण परिवर्तन करून टाका. किती दिवसासाठी जगायचे आपल्याला फक्त 7 दिवसासाठी कशा भेटले महाराज वाटले मग ते आहे म्हणजे महाराज लोक विचार करू लागले. महाराज भेटल्यावर जैरी महाराज मानले तो जैरी जय हरी कसं घरी गेला रात्री जेवला मला बाळाला जवळ घेतलं सांगितलं जय त्यांना असं वाटलं त्या वार्डामधल्या लोकांना असं वाटलं झाले काय शनिवारी त्यांना वाटतं 7 दिवस जातात, रविवार 6 दिवस जातात. असं करता करता शुक्रवारी रात्री एवढा शंकराला की त्या ठिकाणी फक्त भगवंताचं काय करणार फक्त आपले 12 तास होते. आणि मग शनिवारी सकाळी बरोबर 9 वाजले गेला नाही, रविवारचे 9, सोमवारचे 9, मंगळवारचे 9, 3 दिवसांना पुन्हा नाथ महाराजांकडे गेला. नाथांचं दर्शन घेतलं. महाराज आम्ही लोक फोटो बोलत असतो माहिती पण महाराज लोक फोटो आधीपासून फोटो माहितीच नव्हतं. काय झालं सांग. अहो तुम्ही म्हणे शनिवारी 9 वाजता मरणार आहे आणि रविवार गेला, सोमवार गेला, मंगळवारी 9 वाजता अजून गेलो नाही, याच्याबद्दल मला तुम्हाला बोलायचं. महाराज माझ्याकडे चुकीचंच बोलतोय, खोटंच बोलतोय, पण तुला मरण कळाल्यापासून तुझ्यात काही परिवर्तन झालं कसं? बाबा बोलय परिवर्तन. नाथा सांगितलं तू 7 दिवसाच्या मृत्यूच्या भयाने जर एवढा शांत झाला तर मी दररोज विचार करतो की माझं हे काम संपल्यानंतर मला मरण येणार आहे आणि एवढा माझं एक मत आहे की तुम्ही कुठलंही काम करायला लागलात असं अंतःकरणात ठरवून टाकायचं आपलं शेवटचं काम. संध्याकाळी झोपले तुम्ही घरी गेल्या असं ठरवायचं काय ठरवायचं आपली आजची झोप या घरात यांना मरणार नाही, तुम्ही यांना काही मरणार नाही. पण निदान तुमच्या अंतःकरणामध्ये उद्याच्या विषयी ममता, मोह, आशा, आकांक्षा. बाकीचं काय सांगू पण आम्ही गाडीत बसलो कीर्तन झालं असं समजतो आपली शेवटच गाडीत बसणे असं समजतोय. असं समजा तुम्ही यांना काही तुम्ही मरणार नाहीये, पण तुम्हाला हळूहळू हळूहळू प्रपंचाविषयी आसक्ती आहे, जी माया आहे, जो मोह आहे, तो काय होणार. कारण तुम्हाला ते शेवटच काम करायचं, जेव्हा लागेल असं शेवटचं जेवण हे झालं करायचं. म्हणजे याच्यापुढे तुम्हाला हळूहळू या संसारात तुमच्या अंतःकरणात काय धैर्य आहे. विठाला विठाला हे मनुष्याला त्या ठिकाणी परिवर्तनाकडे नेत असते. आणि म्हणून महाराज कल्पना करायची आपल्या मासेगाव परिसर असेल किंवा आणि परिसर असेल आणि बऱ्याच लोकांनी कीर्तन ऐकल्यानंतर कीर्तनकारांचं सगळं ऐकलं आणि लोकांना वाटलं कारण सगळ्यात मोठं भय जर कुठं असेल तर मरणार नाही. भोगे रोग भयम सुखे क्षय भयम विद्येश्वरात्म भया विद्यावाद भयम कथेंद्री भयम रूपात भयम योषिता वर्षे शोक भयम रडिल्प भयम काया कृतांत भयम. या शरीराला काय काळाचं काय भय, बाकी कोणती भय नाही. भोगत नाही तर रोगाचं भय नाही, सुखत होत नाही तर क्षय होण्याचं भय नाही, पैसाच नाही तर इन्कम टॅक्स भरायचं भय नाही, विद्याच नाही तर वाद घालणाऱ्याचं कुठं भय आहे. विद्यावानाला कोणतं भय आहे? वाद घालणाऱ्याचं विद्यावाद भयम लपेंद्रिय भयम. अरे तपत केलं नाही इंद्रियाचं कुठे भय आहे.
जे तपश्चर्या करणारे त्यांना इंद्रियाचं भय आहे. हर्षे शोक भयम, हर्ष झाला अतिरिक्त तर सुख होणार आहे. कधी हर्षच होत नाही. असं म्हणलं तरी तो फोटोवाला म्हणतो जरा हातला फोटो काढतात म्हणे मी रोज येतो सुरत ठेवायची म्हणजे हर्ष शोकाचं भय नाही. पण महाराज म्हणतात हे सगळी भय नसले तरी काया भूतांत भयम नाशिवंत देह ऐकणारे विचार सत्र ऐकणारे विचार सागर ऐकणारे म्हणजे कधी कधी जाणारे ते म्हणू लागले खरंच मरण तर हे कसं एक अपरिहार्य आहे आणि हे मरण तर कळायला पाहिजे. आणि म्हणून गाथा भजनामध्ये एक अभंग तुकाराम महाराजांचा त्यांच्या ऐकण्यात गेला. मरण माझे मरून गेले मज गेले अमर मरणाही आधी राहिलो मरोनी झाला प्रेत रूप शरीराचा भाव आपुले मरण पाहिले डोळा. आणि अभंग म्हणायचं तुकाराम महाराज तर तुकाराम महाराजाकडे देऊला गेले जिजाबाई विचार महाराज महाराज डोंगरावर आहे. आता गंमत असे की या लोकांनी अगोदर मृत्यू होऊ नये म्हणून अनेक उपाय केले. मला वाटतं सर्वात सध्याच्या वर्तमान कालामध्ये लवकर मरण जर कशाने कशाचं हृदय विचारायचे तुम्ही आता उद्या जा आणि हृदय तज्ञ जो आहे त्याच्याकडे जा आणि त्याला म्हणा मला मरण येणार नाही असं एखादा औषध आहे का ते म्हणे मलाच म्हणणं लागत. कारण विज्ञानाची ही शोकांतिका आहे. हृदय रोग तज्ञ हृदय विकारांनाच मेले. हृदय रोग तज्ञ ते तुमच्या माहितीसाठी सांगतो कितीतरी पागल झाले लोक 12 ऍडमिट व्हावं लागलं तेच पागल झालं होतं. हीच विज्ञानाची काय रामदेव बाबाकडे गेल्यावर रामदेव बाबाचा योग तर काहीच कामाचं नाही. रामदेव बाबाचे फक्त तब्येत चांगली होण्यासाठी अरे अष्टांग योगी योगीराज रामदेव महाराज यांना सुद्धा मृत्यू चुकीचा आलेला नाही. नुसतं त्यांनी मृत्यूपासून लपले ते मृत्यू चुकला नाही. आणि म्हणून तुम्ही बरं आहे गेले जिजामाते सांगितलं महाराज भंडारा डोंगरावली सगळी मंडळी भंडारा डोंगरावर गेली आणि गेल्यानंतर महाराजांनी त्याला कुठेच म्हणे असे बाबा कशाला आले म्हणजे मरण येणार नाही असा एखादा उपाय महाराज काम करा पाणी प्या तरी खा निवांत शांत करा मग तुम्हाला मरणावर उपाय महाराजांनी सर्वांना शिकवलं. आणि महाराजांनी त्या लोकांना मरण असल्यावर मरण येणार नाही याच्यावर उपाय सांगता येईल. मरण जर असे तर मरण येऊ नाही याचा एक माणूस दवाखान्यात 700 रुपये भरली काढली घंटाभर बसला डॉक्टर नंतर त्याला विचारलं काय होतं म्हणजे काय नाही बुवा कसं काय सहज आलो तुम्ही लय मोठा दवाखान्यात आणि आलो म्हणजे पाहायला त्याला काय काय देणार नाही दुखतच म्हणजे दुखणं असेल तर त्याच्यावर उपाय आता दुखणंच नाही औषधच काय ही मंडळी म्हणून लागली की आम्हाला मरण येणार नाही याचा उपाय महाराजांनी सांगितले. बघा तुम्हाला मरण असेल तर मरण येणार नाही याचा उपाय सांगतो. पण तुमचं स्वरूप कसं आहे हे अभंगाचं पहिलं
विठाला विठाला. महाराजांनी त्याच लोकांना सांगितलं असं नाहीये, तुम्हाला सुद्धा मला सांगितलं अमर आहा अमर आहा. तर लोक म्हणतील बा 1 घंटा मारणार बोलले तुम्ही. किती घंटे बोललो आपण? 1 घंटा मारणार. अमर आहा खरे की पहा खोटे हे एक लक्षात घ्या. सर्वात मोठं भय मरणाचं आहे आणि तुकोबराय सांगायला तुम्ही अमर आहे. आपलं भय जे आहे ते सत्य आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात ते सत्य आहे. तुकोबराय म्हणतात महाराज म्हणतात खरे की पहा खोटे. मी सांगितलं असेल मृत्यू दुष्ट करून सांगतो. आज 4 वाजता मी इथे नव्हतो. आज 4 वाजता मी इथे नव्हतो आणि परत 1 वाजता इथे राहणार नाही. आपण 1 वाजता मी जाणार नाही, 12 वाजता जाणार आणि 4 वाजता मी इथे नव्हतो आणि 1 वाजता मी इथे राहणार नाही. याचा अर्थ 4 वाजता इथे माझा अभाव होता. काय होता? आता काय भाव भाव म्हणजे ह्यो भाव नाही करत. याच्यावर जास्त जोर लोक आहेत. माझं अस्तित्व भाव म्हणजे काय की माझं अस्तित्व म्हणजे 4 वाजता माझा काय होता इथे अभाव. आता काय माझं इथे अभाव आणि परत आता 10:30-11 नंतर माझा काय होणार इथे अभाव. मग आज 4 वाजता मी इथेच नव्हतो, आमच्या आश्रमावर नव्हतो, तर इथे नव्हतो. तिथे होतो का? त्याचं उत्तर काय? बरं मी तिथे होतो याला काय पुरावा आहे? काय आयडेंटिटी याला? पॅन कार्ड आहे का? आधार कार्ड आहे का? त्याचा पुरावा काय याला? तसं मी इथे होतो पण तिथं होतो याला काय पुरावा आहे? याला पुराव्याची गरज नाही. मी डोक्यात सांगणार तिकडे जर नसतो तर इथं कशाला नसतो? तिकडे जर माझा अभाव असता, तिकडे जर माझा काय असतं इथं कशाला नसतो आणि इथेच जर नसतो तर तिकडे कशाला गेलो? म्हणजे याचा अर्थ असा आहे तिकडे माझा काय होता की भाव होता म्हणून मी इथे आलो. याचा अर्थ तुमच्या दृष्टीने 4 वाजता अभाव, आता भाव आणि नंतर अभाव. पण माझ्या दृष्टीने माझा कधी अभाव? कधी माझ्या दृष्टीने मला कधी काय आहे की अभाव आहे. तसं सोप्या भाषेत बोलतो मी, जीव दृष्टीने बोलायला लागलो. तुम्ही 100 वर्षाच्या अगोदर तुमच्या मासिरात नव्हते किंवा तुमच्या गावात नव्हते आणि 100 वर्षानंतर राहणार का? नाही. मग 100 वर्ष अगोदर कुठंच नव्हते, काहीच नव्हते. तुम्ही कुठं तरी होते. कशावर होते? कार्यक्रम संपला नसतं, त्याचं अस्तित्व जर नसतं कशाला असतं? शस्त्राणी नैनंदती पावका न चैनंतले आपण शोषेती मागुता न जायते म्रियते वा कदाचिन नाही भूत्वा भविता भूया अयो नित्य शाश्वतोय पुराणो ज्ञानोबराने खूप सुंदर दृष्टांत दिले मला. देवाच्या परिवरी लोह्या उतल्या हाती सहस्रवरी परी ते तवे उपवास करी का दरिद्री जे का तुम्हाला कंदानी दरदुरी नांदनोकी एकेची घरी परी पराभू सेवेचे भ्रमरे एरा चुकली जीवरे पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पदरा आळ परी ते अभिरुणी गुतीळ अशुद्ध काय सेविती तैसा हृदयामध्ये मी रामो. हे तुमचं स्वरूप आहे. विठाला यांच्या अंगावर जॅकेट आहे, आत 17 आणि त्याच्यात बनियन आहे. मी तर यांना विचारलं 3 इथून तुम्ही कोण? तर काय उत्तर देतो? दुसरे जॅकेट तुम्ही 17 तुम्ही नाही, बनियन तुम्ही त्याला धारण करणारे त्याच्यावरून कसे आहेत वेगळे. विठाला विठाला. एका माणसाला काय झालं की वाराणसीची जत्रा करायची म्हणजे काशीला जायचं. एकटाच मनुष्य त्याला कोणी सोबत मिळत नाहीये, जास्त काही चतुर नाहीये. मग त्याला काय केलं की त्याच्या मुलाने जाण्याचं तिकीट जाहिरातनं काय केलं की बुक करून दिलं आणि त्याच्याजवळ 2-2 हजाराचे असे त्या ठिकाणी 10 होता दिले म्हणजे 20,000 रुपये दिले. पण म्हणजे बाबा रेल्वेमध्ये खिसे कापुले असतात तुम्ही त्यांच्याकडे पैसे काय करा संभव नाही. कारण सांगितल्याकडे आता मला जर झोप लागली तर पैसे जातील मग काय करू? ते म्हातारं हुशार होतं. त्या म्हाताऱ्याने काय केलं ते रुमाल घेतला आपला छोटासा आणि त्या रुमालात ते पैसे गुंडाळले
त्याच्यावरून घोंगडी गुंडाळली आणि त्याच्यावरून आपण त्याला वाकड किंवा काही भागात गोधडी गुंडाळली, फाटकी गोधडी गुंडाळली आणि एक गोलकटी पोटुळी अशी काय केली की तयार केली. बघा, आत पैसे, बाहेरून रुमाल, त्याच्या बाहेरून काय केलं की त्या ठिकाणी घोंगडी आणि त्याच्या बाहेरून गोधडी आणि चांगली गोलकटी तयार केली. म्हणजे चांगली ती अशी फाटलेलीच होती पण बांधून बुजून त्यानं त्या सीटवर ठेवली. ह्याच्या अंगावरही कपडे असे मळकट होते. ते खिसे कापूचे आहे, चोर लोक तिथे रेल्वेमध्ये शिरले आणि त्यांनी बऱ्याच लोकांचे पैसे काय केले ते चोरले. परंतु याच्या जेव्हा त्या वळकटीकडे पाहिलं तर त्यावेळेस त्यांना फक्त याची फाटकी गोधडी दिसू लागली. आतली घोंगडी दिसत नव्हती, आतला रुमालाही दिसत नव्हता आणि आतले पैसे तर दिसतच नव्हते. शेजारच्या लोकांना, डब्यातील सर्व लोकांना फक्त गोधडी दिसायची, घोंगडी दिसत नव्हती, रुमाल दिसत नव्हता, पैसाही दिसत नव्हता. आणि याने जेव्हा जेव्हा त्या गोधडीकडे पाहिलं याला गोधडी दिसत नव्हती, याला रुमालाही दिसत नव्हता, याला घोंगडीही दिसत नव्हती, याला दिसायचं आपले पैसे. म्हणजे अख्खा डबा पाहायचा बघतो गोधडीकडे आणि हा गोधडीकडे पाहून याला दिसत होते पैसे. याला गोधडी दिसतच नव्हती. गोधडी म्हणजे त्याला त्याच्या डोळ्याने गोधडीकडे बघून सुद्धा तो म्हणायचा आपल्या मोठा आहे. आणि अख्खा डबा जो आहे तो त्याच्याकडे बघत असताना त्यांना तो पैसा दिसत नव्हता, रुमालाही दिसत नव्हता, घोंगडीही दिसत नव्हती, दिसली फक्त काय दिसायची गोधडी. तसं माणसाला एकमेकाकडे बघितल्यानंतर फक्त स्थूल देह दिसतो. काय दिसतो? हा काळा आहे, हा गोरा आहे, हा अमुक जातीचा आहे, ढमुक जातीचा आहे. आणि साधू संतांनी माणसाकडे पाहिलं या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. विठाला तुकाराम महाराजांनी उधार त्या देव गावामध्ये वाटलं महाराज आणि बऱ्याच लोकांकडे त्यांचे पैसे होते. महाराज सकाळी उठले, इंद्रायणी स्नानाला निघाले, त्यांना माणसं दिसली, अशी माणसं. माणूस बघितला की महाराजांना त्याच्याकडे असलेली उधारी दिसत, पैसा दिसत. याच्याकडे 5 रुपये उधार आहे, याच्याकडे 10 रुपये आहे, याच्याकडे 11 रुपये आहे. 4-5 दिवस महाराजांना बरं वाटलं आणि एक दिवस महाराज सकाळी उठल्यानंतर बाहेर निघाले आणि महाराज विचार करू लागले की अरे मी माणसाकडे पाहिल्यानंतर त्याच्यात देव दिसायला पाहिजे, तुम्हाला पैसे दिसून राहिले. आणि म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्या पैशाच्या त्या वह्या, या सगळ्या वह्या घेतल्या आणि इंद्रायणीच्या गृहामध्ये काय केलं, त्या वह्या नव्हत्या. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अख्खा संसार होता आणि पूर्ण संसार इंद्रायणीमध्ये बुडविल्यामुळे त्या रामेश्वर भट्टाने तुकोबरायांच्या अभंगाच्या वह्या बुडविल्या, त्या संसाराच्याच वह्यानं त्या वह्या वर आल्या. विठाला म्हणजे संसाराचा परित्याग केल्यामुळे देव त्यांचा ऋणी झाला. जळी दगडा सहित वह्या कार्य दैशाला आया. आणि म्हणून सज्जनानो, जीव दृष्टीने जर चिंतन केलं तर जीवाधिष्ठान्य चैतन्य आहे, त्याला कुटस्थ चैतन्य म्हणते. ते तुमचं काय स्वरूप आहे. आणि म्हणून अमर आहा, अमर आहा. खरं सांगा, आता अमर व्हायचं आहे का निश्चय करायचा आहे? फक्त काय करायचं, व्हायचं काय नाही. तुम्ही म्हणले तरी आहे, नाही म्हणले तरी आहे. जे म्हणते आम्ही मरके आहे तरी ते अमर आहे, आणि जे म्हणते अमर आहे असा निश्चय तेही अमर आहे. फक्त काय करायचं, हे सगळं ऐकत करण्यासाठी, बिघडलेला विचार, बिघडलेला निश्चय दुरुस्त करण्यासाठी. विठाला विठाला माझं एक मत आहे काय, तुम्ही प्रत्येक जण मी मरका आहे असं समजून राहिले ना, असं समजूनच राहिलं, असं तुमचा काय की निश्चय काय. मग तुम्ही मी अमर आहे असा निश्चय करा. काय तुम्हाला कोणाचं बिल येईल का शिल्लक की असं काय म्हणून राहिलं, एमएससीबीचं बिल नाही किंवा एखाद्या वडापावचं बिल येणार नाही, तुम्ही मरके समजत होते. आता आम्हाला समजायचं फक्त त्याचं कारण सांगतो तुम्ही. गँग्रीन नाव बरोबर असते, गँग्रीन नाव करंगळी जर जखम झाली त्याचे जंतू होते गँग्रीन, आणि काही दिवस जर ते जंतू राहिले तर मग पाय तोडावा लागतो, पुन्हा आणखी दिवस राहिले ते मागे बसून पाय काढा, आणि जर नाहीच काढला तर मग त्याला मारावं लागेल.
समजा एखाद्याला गँग्रीन नावाचा रोग झाला आणि तुम्ही त्याला जर भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर तुम्ही जर त्याला म्हटलं बाबा 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 असा माणूस तर नीटच होत नाही, लवकर मरण तो उशीर मरण, आणि त्याला जर तुम्ही म्हटलं आमच्या तिकडे कांडारीमध्ये मासेगावला लय लोक नीट झाले, काय घेऊ नको, काही घेऊ नको, त्याला काय आणि म्हणून तुम्ही मरके आहात असे सांगणारे बरेच मरके होते. आणि या मरक्या लोकांच्या नादाला लागून अमर असलेला हा त्या ठिकाणी मरका आहे असं समजायला लागला. आमचं म्हणजे तुम्ही असं समजा आता अमर आहा अमर आहा खरे की पहा मोठे हे. एकदा काय झालं एका गावामध्ये धनगर समाजाचा मनुष्य आणि तो मेंढ्या करायचा. त्याने काय केलं की ते मेंढ्या घेऊन रानात जायचं 3 किलोमीटर. संध्याकाळच्या वेळेस पुन्हा ते मेंढ्या नाही गावाच्या बाजूला त्याला चांगला वाढायला गेले ना त्या वाढायचे त्या ठिकाणी महाराज एकदा केव्हा घेऊन तो असा रानात मेंढ्या थोडं पाऊस वगैरे यायचा आणि मग संध्याकाळच्या वेळेस त्याने मेंढ्या घरी काढल्यानंतर ते येडका असतो त्या मेंढ्या ते येड केलं असं वाटतं गड्या हा मालक आपल्याला आता गावात 3 किलोमीटर तिथं कोंडी आणि सकाळी पुन्हा आपल्याला चालायला कुठाने इथे करायचं उगत 3 जाणे 3 येणे 6 किलोमीटर पुन्हा चालून जाणे येणे ना याच्यापेक्षा आपण याचा डोळा चुकून नजर चुकून इथंच राहू लागतो. म्हणून त्यानं काय केलं की ते धनगराची नजर चुकली आणि एका जाळीत राहिली. आता एवढ्या मोठ्या त्या ठिकाणी 2-3 मेंढ्या राहिल्या काय तर ते ढगे गेले जरा चंद्रोदय झाला आणि मग चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर हा ज्या जाळीमध्ये होता ती होती वाघाची जाळी. म्हणजे वाघ नव्हतं म्हणजे वाघाची जाळी. याला असं वाटलं तर ही वाघाची जाळी आणि आता जर वाघ आला समजा तर आपली समजते आपण मिळत होतं म्हणजे घाबरत होत असेल. मग कसं तर त्या जाळीच्या बाहेर आला पूर्वेकडे तोंड करून असा बसला. बसल्यानंतर चंद्रोदय झालेला चांगला वर आला आणि असं काही मिळतं की एवढा वाघ तिथून आला आता तर मेलाकडे म्हणतो कारण वाघ खाल्ल्याशिवाय. पण त्याने विचार केला आता आपण मेलेलो आहोत ही पहिली गोष्ट काय की आपण मेलेले आता मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. पण एक विचार करू आपण थोडा जगण्याचा लागलो प्रयत्न आणि जगलो तर जगलो नाही तर मरण तर आपल्या नशिबात आहे. वाघ विचार करू लागला की आपल्या जाळीच्या समोर आतापर्यंत ज्या अर्थी एवढ्या आयटीनं बसला कोणीतरी याचा अर्थ असा की तो आपल्यापेक्षा बलवान असायला आपल्यापेक्षा काय असायला. आणि म्हणून वाघाने विचार केला उगीच रिस्क घेणं नको इथूनच चौकशी करू आपण कोण आहे हा. जर समजा ही आपली शिकार असेल तर आपण त्याला खाऊ आणि शिकार नसेल तर आजचे दिवस आपण दुसरीकडे मुक्काम करू असं कोणी ठरवलं वाघाने. आणि याचा विचार होता आपण आता मेलोच आता वाघ तिथे जाळीत येणार ते तो आपल्याला खाणार ते याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण जगण्याचा एक प्रयत्न करून जर जगलो तर जगलो नाही तर बरं नाही. मग वाघ वाघाने तिथूनच त्याला विचारलं काय म्हणजे तो कोण आहेस. या मेंढ्याने काय केलं थोडं उसना होता काय होता मला कोण आहे हे विचारण्यापेक्षा अगोदर मी तुला विचारतो तो कोण आहे सांग. त्यांना सांगितलं मी वनराज आहे. वनाचा राजा कोण असतो वाघ शिवून मी वनराज आहे. मग वाघ म्हणे मी वनराज हा म्हणतो मी सुद्धा मेषराज आहे. मेष म्हणजे मी राजा म्हणजे आता वाघाने मेषराज हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. वाघाला म्हटलं आपण वनराज आहे पण मेषराज आज नवीनच ऐकला याचा अर्थ मेषराज आहे म्हणूनच तो आपल्या धाडीत जाऊन बसला आपल्यापेक्षा बरोबर नाही म्हणून. आणि म्हणून वाघाने विचार केला की आजच्या दिवस मुक्काम आपण दुसरीकडे आणि म्हणून वाघ मागं निघाला तेवढ्यात पोरं भेटले आणि वाघ असा हळून नाही चालला. मग वाघाला वाटलं जरा जोऱ्यानं चालला वाघ पळू लागला कारण वाघाला ते माहिती होतं जर आला विश्वास आपल्याला तरी. आणि वाघ पळायला लागल्यानंतर कोल्याने विचार करू केला की जर वाघच पळतो तिथं आलंच कोण प्राणी आहे त्यांना कोणता प्राणी आहे ए वाघा थांब म्हणे. का पळायला लागला काय म्हणजे मेषरा झाला म्हणे माझ्या याच्यात. मग कोणाला कळलं याला हे ज्ञान नाही कोण म्हणजे जरा व्याकरण शिक म्हणून करू व्याकरण का ताकद अंगात त्याच्या शक्ती अंगात म्हणून तुला हे कळत म्हणे काय
मेष म्हणजे मेढी, राज म्हणजे राजा, मेढीचा राजा म्हणजे येडके. आणि ती आपली शिकार. कोल्याचा तिथे स्वार्थ होता. कोल्याला नाही होतं, याला जर वापस नेलं तर आपल्याला काही खायला भेटतं. वाघाला जर वापस नेलं तर वाघ आपल्याला काही, आणि मी त्याला परत आणलं, शिकार दिली म्हणून तुम्हाला काही दिली. मेष म्हणजे मेंढी, राज म्हणजे राजा, याचा अर्थ मेंढीचा राजा म्हणजे येडके. वाघाला सांगितलं तुझ्याकडून उद्यापासून दडी घेऊन व्याकरणात, पण आता नको सुरू. कारण वाघाला माहित होतं की तो लय हुशार आहे, आपल्याला गोड करून नेऊन फुसून टाकेल. त्या कोणाच्या लक्षात आलं की वाघाचा आपल्या कोणावर विश्वास असेल. कोण म्हणजे माझ्या कोणावर तुझा विश्वास नाही, याच्यासाठी तुला एक युक्ती सांगतो. माझी शेपूट आणि तुझी शेपूट बांधू आणि आपण दोघं वाकडी वाकडी जाऊ. आता तुझं जर वाईट झालं तर माझं वाईट होईल, माझं चांगलं झालं तर तुझं चांगलं होईल, नाही तर तुझं चांगलं झालं तर माझं चांगलं, दोघांचं एकच होईल. जसं माझं वाईट झालं तर तुझं वाईट, आणि माझं चांगलं झालं तर तुझं चांगलं. हा, हे बरं आहे, हे बरं आहे. आणि म्हणून दोघांना शेपटी बांधल्या आणि पुन्हा असे वाकडे 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 वापस निघाले. त्या मेंढ्याने विचार केला आता तुम्ही जगतच नाही, कारण या कोल्ह्याने वाघाला मेषरा शब्दाचा अर्थ सांगूनच वापस आणला. त्याचा वाघ वापस येऊ शकत नाही. आता त्या येडक्याने विचार केला आता तुम्ही मेलाच कडे नाही, पण जगण्याचा प्रयत्न करू, जगलो तर जगलो. त्या वाघ पहिल्याने जिथून विचारलं तिथे गेल्यावर कोल्ह्याला म्हणे तू अगदी चांगलं निरीक्षण कर म्हणे पुन्हा. तसं ते मेंढाच आहे तो दुसरं काही इथून बघ म्हणे. आता कोल्ह्याला वाटलं नाही बघावं तर पुन्हा वाघाचा आपल्या भरोसा असणार, आणि म्हणून कोल्ह वाघाच्या समजुतीसाठी 1-2 मिनिट त्या येडक्याकडे पाहत होता. येडक्याने विचार केला आता शेवटचा टप्पा आहे, जमलं ना तर जमलं, तुम्हाला नाही. येडक्या राहिला 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 म्हणे करे कोल्ह्या, तुला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की 2 वाघ शिकार घेऊन येते, एकच घेऊन चालला होते तू, असं म्हणल्याबरोबर 2 वाघ पळाला. का वापर केला तू कोल्ह्याची शेपटी? येडके म्हणजे बाबा जमलं, येडके मेला होता तर काही राहिलं होतं, काहीच राहिलं, फक्त त्याला धरण्यासाठी राहिलं. तुम्हाला जसं आमर होण्याचा प्रयत्न करायचा, निश्चय करायचा, अमर आहा, अमर आहा काही भेटत नाही. मरत ते शरीर, मरत ते काय शरीर. खरे की पहा मोठे, त्यातलं एक माणूस उठला, बाबा महाराज तुम्ही सांगता खरंय, पण आजा मेला पणजा मेला वापस ना गेला रे, देखत देखत नातू पणतो तो ही कैसा झाला रे. आम्ही आजा मेला पणजा मेला, आमच्या गावात मौत करूनच आम्ही तुमच्याकडे आलो, आणि तुम्ही म्हणता आम्हाला आम्हाला. गोपाळाने सांगितले वेळानो तुमचं इथं चुकलंय, कारण जो देह मरतो त्याला तुम्ही मी समजता, म्हणून तुम्हाला असं वाटतं की हे सगळे मारायला, पण तो देह मला नाही मी नाही असं जर समजलं तर माझ्या गुणावर भरोसा कळेल. अभंगाचं माणसं देव माझा नाही म्हणते, देव माझा असं समजते.
तर न म्हणायचा अर्थ काय घ्यायचा, न समजा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. सज्जन पण चांगलं थोडस चिंतन जर केलं तर विश्वामध्ये एकच गोष्ट अशी की तिला देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही आणि वस्तू परिच्छेद नाही. बऱ्याच गोष्टी असतात की ती देशानं परिच्छिन्न असतात. तुमच्या शरीराच्या दृष्टीने जर विचार केला तर आता तुम्ही इथे आहात तर तुमच्या घरी नाही. मला वाटतं घर फार दूर लागेल. मी इथे आहे ते इथे नाही, म्हणजे या शरीराचा देश परिच्छेद आहे. म्हणजे इथे आहे तर दुसरीकडे नाही. बरं जाऊ द्या, काल परिच्छेद आहे की 8:30ला उभं राहिलो होतो तर शरीर आता नाही, म्हणजे त्याला काय की काल परिच्छेद आहे. आणि वस्तू परिच्छेद म्हणजे दगड माणूस वेगळा वेगळा आहे, माईकून गुळ वेगळा वेगळा, याला काय म्हणतो वस्तू परिच्छेद. म्हणजे तुम्ही सर्व देशामध्ये नाही, तीनही काळामध्ये नाही, कोणत्याही वस्तूमध्ये नाही, स्थूल दृष्टीने बोलतो. पण आत्मस्वरूप असं आहे, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निघाला देश परिचित नाही, काल परिचित नाही आणि वस्तू परिचित नाही. याच्यासाठी सर्वांना कळण्यासारखा गोष्ट, आकाश कधी नाही, कधी नाही, कधी आहे. आकाश कुठं नाही, सगळीकडे आहे. आणि आकाश कशा कशात नाही, सगळं. मग आकाशापेक्षा कितीतरी पटीनं ब्रह्म आत्मस्वरूपी कसं आहे की व्यापक आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्ही या विश्वामध्ये मीच आहे असं जर तुम्हाला ज्ञान झालं, आणि खरं आहे म्हणायची काही गरज नाही, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. ध्येय दृष्टीनं जीव दृष्टीनं जर विचार केला तर आपण सगळे परिचिन्न आहोत, पण आत्मदृष्टीने जर चिंतन केलं तुम्ही कसे की व्यापक आहे. एक लक्षात घ्या, भेद आणि भय, भय जर तुम्हाला पाहिजे असेल, भय हवं असेल, भय वाटावं असं वाटत असेल तर स्वभिन्न वस्तू काय करतात आपल्याला. भय कधी निर्माण होते, आपलंच आपल्याला भय वाटत नाही. विंचू आपल्याहून वेगळा, सर्प आपण वेगळा, आपला वैरी आपल्याहून कसा आहे की वेगळा. म्हणजे स्वभिन्न पाहिजे. तर स्वभिन्न असून भागत नाही, स्वविरोधी पाहिजे. कसं पाहिजे तो विरोधी पाहिजे. आता स्वतः भिन्न आहे, समजा आई तुमच्याहून भिन्न आहे, पण आईची भीती वाटते तुम्हाला कधी नाही का, तर तुमची विरोधात नाहीये, स्वविरोधी पाहिजे. आणि नुसतं स्वविरोधी बाळगून भागत नाही, स्वश्रेष्ठ पाहिजे. समजा हिंद केसरी कुस्ती पहिलवान, त्याला 2-3 कट्टे पेणार तरी होत नका, काय वाटणार नाही. स्वश्रेष्ठ नाही, स्वबलवान नाही. तुम्ही आत्मदृष्टीने चिंतन केलं तुमच्या या जगात वेगळा कोणी नाही, स्वविरोधीही नाही आणि स्वश्रेष्ठही नाही. म्हणून महाराज म्हणतात आता धाक राहिला नाही, अभंगाचं 3रं कैसा धाक, कैसा धाक,
पण कधी सगळी कहे आपुले. आता इथे प्रत्येक मनुष्य मारुतीचं दर्शन कुणी इथे आला हनुमंतरायचं दर्शन घेतलं आणि प्रत्येक जण दर्शन घेतल्यानंतर देव अप्पा हनुमंतराय सुखात जीवासन म्हणतो. तर तो असं म्हणतो का अख्खं मासेवा सुखात ठेव असं म्हणतो. वलखेड सुखात ठेव, कंडारे सुखात ठेव असं म्हणतो. सुखात ठेव म्हणतो कोणाला? फक्त मला म्हणजे माझ्या कुटुंबाला लय झालं तर साडू सासरे म्हणजे जे संबंधी लोक आहेत त्यांना तुम्ही देवाकडे सुखाची मागणी करता पण विशिष्ट लोकांसाठी. त्याचा परिणाम सांगतो काय होईल. तुम्हाला विनाकारण दुःख होतं. त्याचं कारण आहे तुम्ही जी लोक माझे आहे यांच्यासाठी देवाकडे सुखाची मागणी केली आणि तुम्ही ज्या लोकांना माझं समजत नाही त्यांना जर सुख झालं तुम्हाला विनाकारण दुःख होतं. बरेच पोरं अशी पाहिजे आणि बरेच म्हातारे असे पाहिजे. मी एक माणूस पेढा वाटत होता म्हणलं पेढा कशात नाही शेजार त्याचा बाळू नाका म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्या मुलाचं वाटलं आपल्याहून जो वेगळा आहे असा जेव्हा तुमचा त्या ठिकाणी निश्चय होईल त्यावेळी त्याचं चांगलं झालं तर तुम्हाला दुःख होईल आणि त्याचं वाईट झालं तुम्हाला करायची सुख. म्हणून मासेगाव माझं, तालुका माझा, जिल्हा माझा, राज्य माझं, भारत माझा, देश आहे ना हे विश्वचे माझे घर. ऐशी सयाची स्थिर किंबहुना चराचर आवलनाची म्हणून मला नंतर कैचा राख सगळी कळे आपले म्हणतात देवची बरे देवची आणि महाराज म्हणतात तुम्ही देव आहे. मला वाटतं ही गोष्ट मागची तरी एखाद्याला पटेल ही गोष्ट लवकर पटणार नाही. मी देव कसा असेल आपण त्या देवाचं ईश्वराचं चिंतन केलं तर सर्वज्ञ सर्वशक्तिमान म्हणा काय की स्वतंत्र. देवाचं लक्षण केलं तर अल्पज्ञ अल्पशक्तिमान स्वतंत्र. आणि हे कसे एक होणार आहे असं होऊ शकत नाही. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही आपले सगळे विचार सागर ऐकणारे. आता आपण खरं कसं आहे की 2 किंवा अधिक वर्ण एके ठिकाणी आले त्या ठिकाणी एक पद तयार होतं
अनेक पद समोर झाल्याचे एक वाक्य तयार होतं आणि पदाचा अर्थाशी जो संबंध असतो त्याला त्या पदाची वृत्ती म्हणतात आणि ज्या पदानं त्या अर्थाचं ज्ञान होतं त्याला त्या पदाची शक्ती म्हणतात असा हा नियम आहे. आता बऱ्याचदा आपल्याला शक्तिवृत्तीनेच काय होतं की ज्ञान होतं. कीर्तन झाल्यानंतर बाहेरच्या टाळकरीने चहा घेऊन जाणे ज्ञान झालं की नाही झालं तुम्हाला झालं. याला कोणतं ज्ञान म्हणतो शक्तिवृत्तीने काय झालं की तुम्हाला ज्ञान झालं. पण कधी कधी की शक्तिवृत्तीने त्या ठिकाणी ज्ञान जर झालं नाही तर तिथे लक्षणं करायला पाहिजे आणि हे आपल्याला साकारायला बऱ्याच वेळेस आपण लक्षणं करतो पण ती लक्षणं आपल्याला कळत नाही आपण लक्षणं करतो. आता डोक्यात टोपी घाला याचा खरा अर्थ असा होता की डोकं फोडून टोपी घाला असा अर्थ होता. खरा अर्थ काय होतं तिथे डोक्यात दगड घाला डोक्यात काठी घाला डोक्यात टोपी घाला आहे. तिथे आपण लक्षणं काय करतो तत्संबंधीचं ग्रहण करतो. डोक्यावर काय करतो आपण टोपी ठेवतो पायात जड लक्षण आहे अजड लक्षण आहे मला ते सांगायचं नाही परंतु महावाक्यामध्ये भागत्याग लक्षण करायला लागतं. जो स्वीकार्य भाग आहे त्याचं ग्रहण करावं लागतं आणि जो अस्वीकार्य भाग आहे त्याचं काय करावं लागतं ते त्याग करावं लागतं. आणि म्हणून इथे महाराजांनी शक्तिवृत्तीने जर आपण या अभंगाचा जर अर्थ केला या पदाचा खालच्या देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही ते जमणार नाही. मग इथे कोणती लक्षणं करायला पाहिजे भाग त्याग लक्षण आणि त्याच्यामध्ये असं काय आता आपण सगळे शिकलेले आहात कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धी किंवा विष्टी आज्ञा आणि त्याच्यामध्ये पडलेला कुटस्थ चैतन्याचा आवाज त्याने मिळून जीव अर्थात तो जीव शब्दाचा काय ब्रह्म अधिक माया आणि त्याच्यात पडलेला आवाज त्याने मिळून काय झाला की त्या ठिकाणी ईश्वर. आता वाच्यार्थाच्या दृष्टीने तुम्ही कितीही दिवस भोकीत राहिले तर त्या ठिकाणी जीव हा ईश्वर होऊ शकत नाही आणि लक्षार्थाच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर त्याला देव व्हायचं नाही तो आहेच. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही म्हणायची गरजच नाही. तो काय की लक्षार्थ हा एकच आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी इथे तर ते तू आहेस ते ईश्वर चैतन्य तू जीव चैतन्य आहेस हेच महाराजांनी सांगितलं. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही काही लोकांना कळणार नाही. आपल्या भारताच्या माजी राष्ट्रपती होते श्री प्रतिभाताई पाटील. त्यांचा एका दिवसाचा खर्च जवळजवळ 5 कोटी होता. जर आपल्या औरंगाबादला जालन्याला जर त्यांना यायचं असेल तर किती खर्च होता. त्यांचं स्वतंत्र विमान त्यांची सिक्युरिटी त्यांचं सगळं त्या ठिकाणी एका दिवसाचा खर्च 5 कोटी. आणि आपल्या मासेगाव मध्ये एक बाई दुसरे ते वजन जाते तिला दररोज 8 तास काम करून 150 रुपये मिळते. 2 महिने सांगितलं एका बाईचा एका दिवसाचा खर्च 4-5 कोटी आणि एक बाई 10 तास काम करून तिला रुपये मिळतात 150. समजा या बाईला त्या बाईच्या एका दिवसाचा खर्च काढायचा असेल तर किती दिवस काम करावं लागेल. मेली तरी मला वाटतं की ते म्हणाल म्हणजे यांच्यामध्ये जमीन आसमानचा काय फरक आहे. पण 15 जानेवारीला किंवा 14 जानेवारीला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी जर दोघी एके ठिकाणी आल्या तर त्यांच्यामध्ये समानत्व कशात आहे तर सौभाग्यवती पण हे दोघीचं कसं आहे की समान असं त्याला म्हणता येणार नाही की माझा 5 कोटी खर्च म्हणून मी मोठी सुवासीन आणि तू 150 रुपये वजन जाते म्हणून तू लहान असं नाही. सौभाग्यवतीपणाचं जे वजन आहे ते दोघीचं कसं आहे की देव सर्वज्ञ असेल सर्वशक्तिमान असेल स्वतंत्र असेल जीव अल्पज्ञ असेल अल्पशक्तिमान असेल परतंत्र असेल पण अमरत्व दोघांचं कसं आहे की सारखं आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हटले अमर तू खरा नोहे कैसा मे दातारा चाल जाऊ संता पुढे वाद सांगेन आणि वाळे देवा तू अमर आहेस म्हणतो मी कसं काय नाही तर चल संताकडे जाऊ आणि मी जाऊ संताला देवच अमर आहे ना आम्ही कसं काय नाही कारण मी तू स्थूल दृष्टीने वेगळा आहे पण आत्मदृष्टी एक आहोत. देव भक्त दोन्ही एक रूप झाले मुळीच संचले जैसे तैसे म्हणून महाराज म्हणतात देवची बरी तुका म्हणे खरे तुम्ही. खरं तर असं आहे या अभंगाचं ध्रुवपदामुळे तिने चरण आहे. अमरा खरे की पहा खोटे हे पण कधी न म्हणा देव माझा ऐसा कायचा धाक सगळी काही आपुले पण कधी न म्हणा देव माझा देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही पण कधी खरे तुम्ही
न म्हणा देह माझा ऐसा. ज्ञानेश्वर माऊली माऊली